नमस्कार, हा आहे आपला जुन्नर नारायणगाव रोड आणि याच नारायणगावच्या अगदी मधोमध म्हणजे कुरणच्या नंतर आणि नारायणगावच्या इकडे अलीकडे हॉटेल ज्योती। मला आज इथे व्हिडिओ करण्याचं कारण एकदम छान, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही दिव्यांग मुलांबद्दल व्हिडिओ टाकता आणि हे काय नवीन। तर ही कुठलीही जाहिरात नाही आहे, परंतु चांगल्या व्यक्तीच्या स्वभावाचं कौतुक व्हायला हवं म्हणून मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवावा। तुम्ही पाहता की इथे माझा एक विद्यार्थी आहे। आम्ही सकाळपासून बाहेर फिरतोय आणि खूप भूक लागली होती, परंतु काम करणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे सकाळपासून काही आम्ही खाल्लं नाही। पण म्हणतात ना की दुष्काळात 13वा महिना, तर तसंच झालं की आम्ही आळे फाट्यावरनं येताना आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं आणि मला ह्या मुलाला एका ठिकाणी बसवावं लागलं। खरं तर त्याला मी बसवलं आणि एका वाटसरूला टू व्हीलरवाल्याला मी हात केला। त्याने मला लगेच पेट्रोल पंपावर नेलं आणि पेट्रोल पंपावरनं परत त्याने जेव्हा आपल्या कामाची त्याला माहिती कळाली तर त्याने पुन्हा मुद्दामहून एक 4 किलोमीटर माझ्यासाठी स्वतः तो आला आणि त्याने मला माझ्या गाडीपाशी सोडलं। हा झाला आजचा अनुभव। परंतु आजचं मला जे सांगायचं ते म्हणजे असं की हे गौरवदादा ना, गौरवदादा हे गौरवदादा आहेत आणि त्यांच्या बाजूला एक छानशी ताई आहे। कुठे गेली ती ताई? तर ही किशोरी ताई आहे। खरं तर ते त्यांचा व्यवसाय करतायत, मी पैसे देऊनच इथे वडापाव खाणार आहे। परंतु छान याचं असं वाटलं की ही ताई आहे आणि तिच्यासोबतच एक तिकडे एक ताई आहे। तर त्या ताईंना मुद्दामून पुन्हा पुन्हा मला विचारत होत्या आणखी वडापाव हवा आहे का, चहा हवा आहे का। तर मित्र म्हणतात ती सुगरण कशी असू द्या, परंतु किंवा तो जो आपला अन्नपदार्थ आहे तो कसाही असू द्या, परंतु जर वाढणारी हसतमुख असेल तर 2 घास जास्त जातात। तर ही ताई आहे बघा, तिला कल्पनाही नसेल की मी व्हिडिओ बनवतोय म्हणून, पण खूप सुंदर अगदी हसतमुखाने 2 मिनिटांनी येऊन विचारत होती वडापाव हवा आहे का। तर मित्र असे आपले मराठी बांधव आहेत जे व्यवसायामध्ये आपलं नाव कमवत आहेत। तर मला सांगायला आनंद वाटेल की कधी जर जुन्नर नारायणगाव ह्या रोडवर आला तर तिथे ज्योती हॉटेलवर नक्की या, तिथे वडापाव खा। त्याचं कारण खासियत अशी की मगाशी मी जे उदाहरण सांगितलं, ज्या माणसाने मला गाडीवर सोडलं त्याच माणसाने मला अगदी त्याचा त्यांचा काही परिचय नसावा, पण त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला जर काही खायचं असेल तर तिथे जाऊन वडापाव खा। तर मी देखील तुम्हाला सांगतो की इथे येऊन नक्की वडापाव खा। ताई, हो ताई, जसं माझ्याशी हसतमुखाने बोललं ना, तर इथे प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाबरोबर अगदी असंच हसतमुखाने बोला। तर धन्यवाद मित्र। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा। परंतु जर इथे कधी येऊन वडापाव खाला तर ते पण नक्की सांगा की आजचा वडापाव कसा होता ते। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।